दिस इज अ बिगिनिंग. पुढच्या इलेक्शनबद्दल न बोललेलं बरं. इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन असलं पाहिजे, त्याच्यावरती कोणाचंही बंधन असता कामा नये. हे म्हणणं घटनेला धरून नाही. प्रकाश आंबेडकरांनी इलेक्शन कमिशन विरोधात दाखल केलेली पिटिशन मुंबई हायकोर्टाने फेटाळली. या कोर्टाच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर प्रचंड भडकले. पुढच्या इलेक्शन बद्दल न बोललेले बरे, तेही मॅन्युप्युलेट होऊ शकते असं प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले. प्रकाश आंबेडकरांनी सर्व भारतीयांना चेतावणीही दिली आहे. इलेक्शन मध्ये फसवणूक करणारी पद्धतीची ही सुरुवात आहे आणि यापुढची इलेक्शन मॅन्युप्युलेट होऊ शकते. याबद्दल इलेक्शन कमिशन असलं पाहिजे, त्याच्यावरती कोणाचंही बंधन असता कामा नये. त्या अर्थी जजमेंटमध्ये आम्ही गव्हर्नमेंटकडे गेलो नाही हे म्हणणं घटनेला धरून नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला की तुम्ही इलेक्शन कमिशनकडे रिप्रेझेंटेशन केलं नाही. आता ज्या अर्थी ते म्हणतात आहेत की आमच्याकडे रेकॉर्डच नाही असं लिहून दिल्यानंतर त्यांना रिप्रेझेंटेशन काय करायचं आम्ही? आणि रिप्रेझेंटेशन तुम्ही केलं नाही हा एक मुद्दा धरून पुन्हा असणारं पेटिशन रिजेक्ट करण्यात आले अशी परिस्थिती आहे. माझं आपलं सगळ्यांना म्हणजे इथल्या सगळ्या मीडियामधल्या लोकांना असणारं विनंती आहे की दिस इज अ बिगिनिंग. की इलेक्शन प्रोसेसमधलं फ्रॉडलंट मेथड यूज करणं ह्याला अभय मिळालेला आहे. आणि तेव्हा अभय न राहता प्रोसेस कोर्टाने चेक केली पाहिजे असं आपल्याला, म्हणजे कोर्ट हे एकमेवच चेक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुसरं कोणीच त्या ठिकाणी चेक नाही. त्याच्यामुळे हे चेक करणारं यंत्रणा हीच जर असणारं निष्कामी झाली असेल तर माझ्या अंदाजानं पुढच्या इलेक्शनबद्दल न बोललेलं बरं अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा तेही मॅन्युप्युलेट होऊ शकतात अशी परिस्थिती आहे.